राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने सोलापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून माजी नगरसेवकांपासून ते गल्लीतील नवख्या पुढाऱ्यांपर्यंत अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. हा संदेश लिहिणारे रिक्षाचालक आमीन तरीकरी यांनी आजकाल अनेक जण कोणताही ठोस आधार नसताना पुढारी असल्याचे भासवतात. घर खर्च बायकोच्या पगारावर चालतो आणि बाहेर गल्लीत पुढारीगिरी केली जाते हे वास्तव लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हा संदेश लिहिला, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या स्पष्ट वक्तव्याने चर्चेत आणखी रंग भरला आहे. काल सोलापूर महापालिकेची व संबंध महाराष्ट्र राज्यातल्या महापालिकेच्या निवडणुका काल जाहीर झाल्या आहेत. योगायोगाने मी आज 7 रस्ता परिसरात फेरफटका मारत असताना एक रिक्षा चालक आम्हाला जाताना दिसले. त्या रिक्षाच्या मागे एक वाक्य आहे की पगार बायकोची पुढारी गल्लीचा. अशीच परिस्थिती आज सोलापूर शहरातल्या काही राष्ट्रीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर दिसत आहे. याचं हुबेहूब हे आमच्या आमीन रिक्षा चालकांनी सोलापुरातल्या त्यांच्या रिक्षाच्या मागे एक वाक्य लिहिलं आहे. तसंच्या तसं आज सोलापुरात महापालिकेच्या निमित्तानं काही पक्षाच्या कार्यालयाबाहेरची परिस्थिती झालेली आहे. तुम्हाला हे कसं सुचलं हे लिहावं म्हणून? एक 15-20 वर्षापासून जे आता चाललं आहे आपल्या सोलापूर शहरामध्ये हे राजकारण प्रत्येक पक्ष तर जास्त निघाला आहे. जसं जसं पक्ष वाढाले तसं पुढाऱ्या जास्त वाढाले आणि त्या पुढारीला हे भाव हे नाही की बाबा माझी बायको कामाला जाते, धुणं भांडे करायला जाते, बिड्या करते आणि मी गल्लीतला पुढारी म्हणून वावरतो आणि मी निवडून येतो, मी नगरसेवक थांबणार आहे, मला ह्या पक्षात तिकीट मिळणार आहे, ह्या पक्षात तिकीट मिळणार आहे, असं जे चाललं आहे. तर त्या लोकांना ही दिशा दाखवण्यासाठी ते वाक्य मी टाकलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत लागलेल्या, सगळीकडे उमेदवारी अर्ज घ्यायची गडबड लागलेली आहे. कसं बघता तुम्ही? ह्या लोकांमध्ये त्या संज्ञेचे लोक आहेत असं वाटतं तुम्हाला? निवडून येण्यासाठी 7,000 ते 7,500-6,000 मतं लागतात प्रभागातून एक नगरसेवकला निवडून येण्यासाठी. 100 ते 50 पोरं व्याजबट्टीनं पैसे काढून कुणाचं तर टोपी घालून 100 पोरं घेऊन हॉटेलमध्ये बसून कट चहा पोजायला आणि घेऊन मागं पुढं फिरलं आणि तिथं विजापूरवर 60 रुपयाची बिर्याणी खाऊ घातलं तर माझ्या मागं एवढी जनता आहे, एवढे मी निवडून येतो असं लोकांना वाटतं आहे. ते लोक ते डोक्यातनं काढावं आणि हे डोक्यात घेऊन आपल्या कामधंदा करून आपल्या घरं सांभाळावं, आपल्या आईवडिलांना सांभाळावं आणि आपल्या गल्लीला आपल्या घरच्यांना हे करावं. आपली एवढी ताकद नाही ते आपण करू नये. आता नाही साधारणतः म्हणला तर 15-20 वर्षापूर्वी लोक 20-20 लाख 25-25 लाख रुपये घालून निवडून येत नाहीत आणि आता ही घरात बायको कामाला गेल्यानंतर कुठं निवडून येणार आहे?